नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून गेल्या 2 दिवसांपासून विखे जगताप यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर आज बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. यानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी सर्वसामान्य वंचित बहुजन 70 वर्ष सत्तेपासून वंचित राहिलाय, त्यामुळे आता देशातील जनतेला परिवर्तन हवंय असं म्हटलंय. तसेच लोकशाहीत जनता तुमच्या बरोबर असेल तर धनाढ्य व्यक्ती पैसेवाले यांना आव्हान मारण्याची काहीही गरज नाही असंही आव्हाड म्हणालेत. हे आव्हान मी समजतच नाही. म्हणजे इतरांना जरी ते आव्हान वाटत असेल मला वाटत नाही, कारण सर्वसामान्य वंचित बहुजन जो 70 वर्षापासून अगदी सत्तेपासून जो बाजूला राहिला आहे, ह्या जनतेला परिवर्तन घडावं या देशामध्ये अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि लोकांचं अवेअरनेस तेवढं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे जनता लोकशाहीमध्ये जनता तुमच्याबरोबर असेल तर धनाढ्य व्यक्ती पैशावाले बडे आव्हान वगैरे ते काही मानण्याची गरज नाही. मी काही समजत नाही त्याच्यात. आपलं चिन्ह उद्या परवा फायनल होतं आहे आणि चिन्ह फायल्यानंतर प्रत्येक मतदारापर्यंत आमचं चिन्ह आमचा जाहीरनामा हे पूर्ण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण यंत्रणा आपण उभी केलेली आहे आणि त्यांच्या तुलनेत किंवा इतरांच्या तुलना मी करणार पण नाही, कारण मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे, सामान्य माणसापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मताचा अधिकार अगदी मोठा असेल लहान असेल, डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला सारखा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती माझ्याबरोबर असल्यामुळं मला कुठलाही विचार. निवडणूक लढवण्यामध्ये 70 वर्षापासून जो एक ठराविक घराणे प्रस्तावित मंडळी आणि विशिष्ट नावं त्यांचे नातेवाईक एवढं सोडून लोकशाहीचा अर्थ एवढाच झाला. पण लोकशाही म्हणजे सामान्य माणसाचं दुःख जाणणारा, त्याचा प्रतिनिधी संसदेत गेला पाहिजे, विधानसभेच्या सभागृहात गेला पाहिजे, याच्यासाठी ही लोकशाही आहे. परंतु आत्तापासून 70 वर्षात घडलेलं दिसत नाही, परंतु आता हे परिवर्तन घडणार आहे आणि ती प्रचंड लाट आहे संतापाची. सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये प्रचंड संताप आहे. म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य माणूस लोकसभेची उमेदवारी करतो आहे आणि नक्की आपण जनता ठरवेल का चांगलं कोण वाईट कोण जनतेला कळतं आहे आणि नंतर आपण जनतेसमोर लोकांना ऑप्शन दिलेला आहे. लोक ठरवतील, जनता ठरवेल काय करायचं ते. आणि ओवेसी सरांनी जो माझ्या उमेदवारीवर विश्वास दाखवला आहे तर त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि नक्कीच गोरगरिबांचे, वंचित पीडितांचे, बहुजन समाजाचे, भटक्यांचे, अनेक जाती भटक्यामध्ये 350 पूर्ण बहुजन समाजामध्ये 300-350 जाती आहेत. सर्वांसाठी मला काम करायचं आहे आणि अहोरात्र मी कष्ट करील त्यांच्यासाठी. ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे आणि बाकी इतरांशी तुलना वगैरे करत नाही मी, परंतु जनता ठरवेल आता काय करायचं ते जनता नक्कीच ठरवणार आहे. राज्यात आघाडी आणि युतीला आव्हान देण्यासाठी भारिप बहुजन महासंघ आणि MIM यांची युती झाली असून बहुजन वंचित आघाडीकडून नगरमध्ये सुधाकर आव्हाड हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. मात्र नगर दक्षिण मधील विखे आणि जगताप यांना वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने टक्कर देईल हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.